तुम्हीही राक्षस गणाचे आहात का? आणि तुम्ही खूप अग्रेसिव्ह आहात का? मग ऐका, मुलाचा किंवा मुलीचा गण राक्षस आहे असं ऐकताच अरे देवा, हे काय? राक्षस गण म्हणजे काय? तो किंवा ती राक्षसी आहे का? कधी तुमच्या पत्रिकेत राक्षस गण लिहिलं असेल म्हणून तुम्हाला घाबरवलं गेलंय का? कधी कुणी म्हटलंय अगं तुझा गण राक्षस आहे, तू खूप रागीट असशील, आणि ते ऐकून मनात थोडीशी भीती बसलीये का? तर आज आपण याच गैरसमजावर बोलणार आहोत. कारण लग्नात गणदोष असेल तर आयुष्यभर भांडणं, चिडचिड होते असं म्हणतात. तर अजिबात असं नाही. राक्षस गण म्हणजे राक्षस नाही, फक्त ऊर्जेचा प्रकार आहे. ही लोक थेट बोलतात, अन्याय सहन करत नाहीत, पण प्रोटेक्टिव्ह असतात. राग येतो पण ती वाईट नसतात. पण लोक म्हणतात ना, राक्षस गणाच्या मुलींना भांडणं जास्त, घरात शांतता राहत नाही आणि लग्न झालं तरी नेहमी चिडचिड करते. तर गण म्हणजे काय हे आधी समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. अष्टकूट मिलनात 3 गण सांगितले जातात: देवगण, मनुष्यगण, राक्षसगण. राक्षस हा शब्द ऐकताच आपल्याला रामायण महाभारतातले राक्षस आठवतात. पण ज्योतिषात राक्षस म्हणजे वाईट किंवा हिंसक असा अर्थ अजिबात नाही. हा शब्द ऊर्जा प्रकार दाखवतो. राक्षस गणाची ऊर्जा कशी असते? राक्षस गणाच्या व्यक्तींची ऊर्जा खूप स्ट्रॉंग असते. जसं ही लोक थेट बोलतात, अन्याय सहन करत नाहीत, पटकन रिॲक्ट होतात, भावनांना दाबून ठेवत नाही. हो, ते अग्रेसिव्ह दिसू शकतात, पण प्रश्न हा आहे की ते खरोखरच वाईट असतात का? तर नाही, ते खूप प्रोटेक्टिव्ह असतात. आपल्या माणसांसाठी कुठल्याही टोकाला जाऊ शकतात. त्यांच्या मनात काय असतं तर राक्षस गणाच्या व्यक्ती बाहेरून कठोर वाटतात, पण आतून खूप सेन्सिटिव्ह असतात, खूप इमोशनल असतात. फक्त ते दाखवत नाहीत एवढंच. त्यांना फसवणूक अजिबात सहन होत नाही. एकदा विश्वास तुटला की ते कायमची दूर जातात. राक्षस गणाच्या व्यक्ती रिलेशनशिप्समध्ये खूप पॅशनेट असतात. ते 100% देतात, पण 100% अपेक्षा ठेवतात. खोटेपणा सहन करत नाहीत. जर त्यांचा पार्टनर शांत, समजूतदार आणि त्यांना स्पेस देणारा असेल तर ही लोक आयुष्यभरासाठी खूप लॉयल असतात. पण जर सतत कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची रिॲक्शन जोरदार असू शकते. आता समस्या कुठे येते? तर समस्या गणात नाही, तर समस्या समजुतीत आहे. राक्षस गणाच्या व्यक्तींची ऊर्जा जास्त असते. जर त्यांना योग्य दिशा मिळाली नाही तर ती ऊर्जा रागात बदलते. पण योग्य दिशा मिळाली तर ते जबरदस्त लीडर बनू शकतात. त्यांची ऊर्जा चुकीची नसते, फक्त तिला संतुलन हवं असतं. मग आता राक्षस गणाच्या व्यक्तींनी करावं तरी काय? तर त्यांनी 2 गोष्टी कराव्यात. स्वतःच्या ऊर्जेचं संतुलन आणि व्यक्तिमत्व विकासासाठी काम करावं. खरं तर राक्षस गण स्वतः दोष नाही, तो फक्त ऊर्जेचा प्रकार आहे. पण लग्न जुळवताना गण मिसमॅच झाल्यास समस्या येऊ शकतात, म्हणून यासाठी उपाय सांगितले जातात. आता व्यक्तिगत स्तरावर ऊर्जा संतुलित करण्यासाठी उपाय सांगितला जातो. हे उपाय राक्षस गणाच्या लोकांना त्यांची स्ट्रॉंग, इन्स्टंट ऊर्जा चांगल्या दिशेत वापरण्यास मदत करतात. यासाठी मेडिटेशन आणि प्राणायाम करावं. रोज 10 ते 20 मिनिटं डीप ब्रीदिंग करावं किंवा विपश्यना करावी. विशेषतः अनुलोम विलोम किंवा भ्रामरी प्राणायाम करावं. यामुळे राग आणि रिॲक्शन कमी होतात. शिवाय रागावर कंट्रोल करा. निर्णय घेताना 10 ते 30 सेकंद थांबा. एवढंच नाही तर हनुमान चालीसा किंवा हनुमान मंत्राचा जप करू शकता. रोज सकाळी 11 किंवा संध्याकाळी 7 वाजता 11, 21, 108 वेळा ओम हम हनुमते नमः या मंत्राचा जप करावा किंवा हनुमान चालीसाचं पठण करावं. हे राक्षस गणाच्या तीव्रतेला संरक्षण आणि शिस्त देतं. या व्यतिरिक्त शिव उपासना करू शकता. राक्षस गणासाठी ओम नमः शिवाय या शिव पंचाक्षरी मंत्राचा खूप फायदा होतो. या मंत्राचा रोज 108 वेळा जप करावा. एवढंच नाही तर शनिवारी उपाय करावे. शनिदेवाला तेल, तीळ, गूळ अर्पण करावे. गरजू व्यक्तींना काळे कपडे, उडीद, तेल दान करावं. हे निगेटिव्हिटी कमी करतं. याचबरोबर आपण सोमवारी भगवान शिवासाठी किंवा शनिवारी भगवान हनुमंतासाठी किंवा शनिदेवासाठी उपवास ठेवावा. याचबरोबर काही व्यायाम करणं, निसर्गात चालणं हे सुद्धा तुम्हाला खूप फायदा देऊ शकतं. हे जे उपाय आहेत ती तीव्र ऊर्जा बर्न करते. आता गण दोष निवारणासाठी काही पारंपरिक उपाय आहेत. जसं विवाह कुंडली दोषासाठी जर कुंडली मिलनात गणदोष असेल तर काही उपाय ज्योतिषी सुचवतात. जसे महामृत्युंजय मंत्राचा 21,000, 51,000 किंवा 1,25,000 असा जप करावा. यासाठी तुम्ही तज्ज्ञांचं मार्गदर्शनही घेऊ शकता. हे सर्व दोषांसाठी प्रभावी मानलं गेलंय. एवढंच नाही तर शिव किंवा हनुमान मंदिरात यासाठी विशेष पूजा केली जाते.
ही पूजा लग्नापूर्वी करतात। याला गणदोष निवारण पूजा असं म्हटलं जातं। अन्न, वस्त्र, काळे तीळ, उडीद, तेल, काळे कपडे गरजू ब्राह्मणांना, गरजू व्यक्तींना विशेषतः शनिवारी आणि सोमवारी दान करण्यास सांगितले जातं। एवढंच नाही तर सोमवारी, शुक्रवारी किंवा गुरुवारी शिवलिंगाला जल, तीळ, गूळ अशा मिश्रणाने अभिषेक करावा। मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाची पूजा करावी। जर इतर ग्रहही प्रभावित असतील तर पूर्ण नवग्रह पूजा करू शकता। यासाठी सुद्धा तुम्ही तज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं। आता महत्वाची गोष्ट, राक्षसगण अधिक राक्षसगण हे उत्तम गुण जोडतात। राक्षसगण अधिक मनुष्यगण म्हणजे मध्यम गुण जोडतात। राक्षसगण आणि देवगण हे कमी गुण जोडतात। यात उपायाची आवश्यकता असते। पण आजकाल अनेक तज्ञ सांगतात की गणदोष फक्त एक भाग आहे। पूर्ण कुंडली हे मून साइन, मंगळ, शुक्र, सातवे घर, व्यक्तिमत्व किंवा दोघांचे प्रयत्न, समजूत ही जास्त महत्वाची असते। अनेक यशस्वी जोडपी ही गण दोष असूनही सुखी आहेत। जर तुमचा गण राक्षस असेल तर स्वतःला वाईट समजू नका। तुम्ही शक्तिशाली योद्धा प्रकारचे आहात। ही शक्ती योग्य दिशेत वापरा आणि वरील उपाय नियमित करा। ऊर्जा संतुलित झाली की आयुष्य नक्कीच जबरदस्त चालेल। मग तुमचाही राक्षस गण आहे का? आणि यापैकी तुम्हाला किती गोष्टी खऱ्या वाटतात कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या बाबतीतही या गोष्टी घडत असतील तर तुमचे अनुभव शेअर करायला विसरू नका। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।